नमस्ते मुलांनो. आज आपण राग भूप याचा शास्त्र परिचय शिकणार आहोत. यामध्ये असतो आरोह, सारे गप धसा, अवरोह, साध पग रेसा. याचा थाट आहे कल्याण. भूप रागाचा वर्ग आहे ओढव ओढव वर्गीय. वर्ज्य स्वर या रागात न येणारे स्वर मध्यम व निषाद. वादी स्वर आहे गंधार, तर संवादी स्वर आहे धैवत. भूप रागाची प्रकृती शांत आहे. ह्या रागाचा विस्तार मंद्र, मध्य व तार सप्तकात होतो. राग गायनाची वेळ रात्रीचा पहिला प्रहर असतो. सूचना: भूप रागामध्ये पंचमावरून गंधारावर येताना तीव्र मध्यमाचा भास होतो, म्हणून भूप रागाचा थाट हा कल्याण असतो. ह्या ज्या सगळ्या गोष्टी मी सांगितल्या याचा एक डिटेल व्हिडिओ आपण तयार करणार आहोत. तो तुम्हाला मी सविस्तर स्पष्टीकरणासह सांगणार आहे. आज आपण भूप रागाचा छोटा ख्याल, आधीच्या व्हिडिओमध्ये आपण त्याचं नोटेशन अभ्यासलेलं आहे. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण त्याचं गाणं अभ्यासूया. त्याला म्हणतात छोटा ख्याल किंवा बंदिश असं देखील म्हणतात. या बंदिशीला 2 भाग असतात. पहिला भाग असतो स्थायी, दुसरा भाग असतो अंतरा. आणि त्यानंतर तिहाई देऊन ही बंदिश आपण काय करत असतो, संपवत असतो. चला तर मग गाऊया. सुरुवातीला आरोह अवरोह घेऊया. सा रे ग प ध सा, सा ध प ग रे सा. सुरू करूया. जन्म जन्म के दास तुम्हारे, जन्म जन्म के दास तुम्हारे, करुणा करके तार मुरारे, करुणा करके तार मुरारे, जन्म जन्म के दास तुम्हारे, जन्म जन्म के दास तुम्हारे. अंतरा. कहत कहत लक गुण तुम्हारे गाऊं, कहत लक गुण तुम्हारे गाऊं, कौन हृदय में ध्यान लगाऊं, कौन हृदय में ध्यान लगाऊं, सफल करो प्रभु जन्म हमारे, सफल करो प्रभु जन्म हमारे, जन्म जन्म के दास तुम्हारे, जन्म जन्म के दास तुम्हारे. तिहाई. जन्म जन्म के, जन्म जन्म के, जन्म जन्म के दास तुम्हारे.